तुला नको खाऊ, ये खाली पटकन बाकी खा. ते तिकडचं प्लास्टिक ते. आणि इतका छान सुगंध पसरलाय पुऱ्या घरभर. शेरू टाटा वाग्या टाटा. आता मागे वळून पण बघणार नाही. कधी एकदा दरवाजा उघडतोय आणि कधी आम्ही बाहेर जातो, असं त्यांचं होतं दोघांचं. आता येतील अर्ध्या तासाने राऊंड मारून. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी उठल्या उठल्या पहिला वाघ्या आणि शेरू यांचा बेड छान असा मस्त असा क्लीन केलेला आहे. चादर वगैरे सगळी चेंज केली. ही बघा, आताही दिसते तुम्हाला. थोड्या वेळाने सगळं अस्ताव्यस्त होणार आहे. सगळं करून घेतलं ते दोघं जण यायच्या आधी. इथे झाडू पण काढून झालेलं आहे. चूल पेटवून घेतली, थोडंसं धूर केलं आहे. असं जरा धूर असलं ना की सकाळच्या वेळेस ना मच्छर वगैरे असतात, तर जरा मच्छर वगैरे पाऊस होतात ना, त्याच्यामुळे धूर केलेला आहे. होतोय, हळूहळू होतोय. आणि मस्त असं पाऊस पडतोय. सकाळी सकाळी इतका छान पाऊस पडत होता. छान वातावरण झालेलं आहे. म्हणजे गेले 2 दिवस झाले पाऊस जरा कमी झाला होता, म्हणजे असं ऊन वगैरे यायचं. पण आजचं वातावरण एकदम असं वेगळंच आहे, मस्त वाटतंय. तुम्हाला मी दाखवते. आता ही लोक चालायला गेलेत ना, ते आता साधारण अर्धा तासाने जाईल, अर्ध्या तासाने येतील सर्वजण चालून आरामात. तोपर्यंत म्हटलं घरातलं जरा झाडलोट वगैरे करून घेते. 3 रूम झाडून झालेले आहेत आणि 3 रूम बाकी आहेत, ते हळूहळू आपलं आता करायचं. हे का, हे असं पाऊस पडून गेलं ना की इतकं छान वाटतं ना, मस्त वाटतं ना. बघा वेली वगैरे कशा हिरव्यागार झाल्या आहेत. बागेत जायला पाहिजे. मी ना 2 दिवस झाले बागेत गेलेलेच नाही आहे. आज फेरफटका मारूया बागेमध्ये. ती बघा दिसते, छोटीशीच आहे तरी पण बघा पोचवलं ती. आणि ही आपली इकडची मोठी केळ. सध्या 2 आहेत. बागेत जायला पाहिजे बाबा. जाऊया थोड्या वेळाने, जरा घरात तर थोडंसं करून घेते आणि मग ऑर्डरचं पण मला करायचं आहे. आता आज करू का उद्या करू ते विचार करते. मला वाटतं आज आणि सगळं काढून ठेवते म्हणजे बरं पडेल. आणि मग उद्याला निवांत भाजायचं की रेडी. मग एकदा भाजून झालं ना का जास्त वेळ मग लागत नाही भाजायला, थोडासा वेळ जातो. आणि सगळं साहित्य मोजून काढायला. बाकी एकदा भाजून झालं का मग काय चक्कीमध्ये घातलं की मग काय चिंता नसते. पण सगळं होईपर्यंत सगळं जरा थोडासा वेळ जातो. तुम्हाला मी चिबूड दाखवते. छान असा चिबूड बघा पिकला आहे. हा बघा, हा रात्री ना मला काल चिरायचा होता, पण नंतर विचार केला की नको, सकाळीच चिरीन, थोडंसं पिकेल ना. जरा जास्त पिकलेलं असेल ना की खायला पण जरा बरं वाटतं. आणि मागे बघा तुम्हाला मी दाखवलं चिबूड काढते वेळी, आणि एक मोठा असा चिबूड बघा तुम्हाला दाखवला. आणि मला खूप जणांनी म्हणजे एक 4-5 कमेंट आल्या की ताई तो कोहळा आहे म्हणून. पण कोहळा त्याची पानं वगैरे जे आहेत ना, आता बघा चिबूड लावलेत ना, पानं बिनं सगळे सेम आहेत, फुलं वगैरे सगळं सेम आहे, अजिबात काही फरक नाही आहे. आम्ही सगळं बघितलं आणि एका दोघांना दाखवलं पण ते फळ. तर त्यांनी सांगितलं की चिबूडच आहे म्हणून. असे पण चिबूड येतात. आता बघूया, अजून काही पिकला नाही आहे. तो पिकला ना की तुम्हाला मी दाखवीन. मग आता हा बघा कसा पिवळा धम्मक झाला आहे ना, मग तो अजून कसं झाला आहे आता थोडासा असा, म्हणजे हिरवा होता ना तो सफेद सफेद व्हायला अशी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी नंतर पूर्णपणे तयार झालं ना की दाखवेन, तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी. हा बघा हे फळ काढलेलं, आणि बघा आता पिवळं पिवळं व्हायला पण सुरुवात झालेली आहे. बघू आता, बघू जेव्हा आहे ना पूर्ण पिकेल तेव्हा मी तुमच्या समोरच कटिंग करीन. आम्हाला कसं पटकन असं कळत नाही हो, आपण काही शहरामध्ये राहिलेलो, एवढं काय अजून काय माहिती नाही. अजून पण आपण शिकतोय. पण हा फक्त प्लेन आहे ना, त्याच्यामुळे जरा आम्हाला थोडंसं जरा कन्फ्युजन झालं होतं. हा बघा हा छोटावाला काढलेला बघा, पट्टे पट्टे आहेत ना. आता हा पण पिकेल काही दिवसांनी. म्हणजे हा प्लेनवाला आपल्या बागेमध्ये पहिल्यांदाच धरलेला आहे. आता हा चिबूड आहे की कोहळा आहे हे बघा. आल्या चिकाळ्या आल्या, त्यांना ना थोडासा भात घातला मी. तर सगळ्यांना बोलवत बसतील खायला. खावा लवकर, वाघ्याशिवर आले ना तुम्हाला खाऊन नाही देणार. 2 जण आगाव आहेत ना ते. चला आता माझी ना फुलं काढायची बाकी आहेत. ते बघा चाफ्याची फुलं. पाऊस भरून आलाय. हा बघा किती पाऊस भरलाय. आता बाहेर जाऊ की नाही विचार करते. कारण फुलं काढायला गेलेले एकाएकी पाऊस आला की माझं काम अर्धवट राहील. त्याच्यामुळे कसं सगळं हिरवंगार झालं बाबा.
हो ना रे, त्याला पाऊस आला. चला घरात, चला चला चला, पाऊस आला. आईने खाऊ ठेवलाय, ते खाऊ देतो. चला खाऊ खायचे ना. अरे फुलं आहेत ती पाठीमागे जा, मी आले घेऊन जा. हे घे, कोणाला खाऊ पाहिजे? तुला नको आहे? खाली उतर. तुला नको खाऊ? ये खाली पटकन, वागे खा. ये खाऊ आहे. आता चड्डी घाला शेरू. शेरू चड्डी घालायला पाहिजे ना. एक दिवस आजचा दिवस घालूया चड्डी. चला अबू, चड्डी घालायची. चला बस, चला जा वर बसा जा. बघा कसं वर जाऊन बसलाय. त्या गुरांचा आवाज येतो ना, तसं काय भुंकणं चालू होतं. शेरू उतर खाली, उतर खाली. आत्ता शेवटचा दिवस चड्डी घालायचा. एवढी त्याची नाटकं असतात ना, ते पावडर लावावी लागते ना. अजिबात ती पावडर वगैरे काय लावायला देत नाही. आता कसं कसं करून लावलंय. हा नाही झालंय आता, ओके झालंय. आजचा शेवटचा दिवस, पण तरी एखाद दिवस बघू ना. आधी नको ना एवढ्यात. उद्या काढली चड्डी नाही टाकली चालेल त्याला, मग ते हे नाही करायचं, सोडायचं नाही त्याला. हा एवढ्यात नको ना सोडायला. अजून 2 दिवस जाऊ देत, मग खेळायला सोडूया. हा तेच, हा बरोबर. पूर्ण ओके होऊ दे, पूर्ण ओके झाले तर ओके दोघं जण. तरी अजून 2-3 दिवस काळजी घेऊया. दादा पावडर आण, दादा पावडर आण. पावडरचा डबा घेतला का नुसता इकडे तिकडे पळायच्या मागे शेरू. अजिबात काय करून देत नाही. तर बागेतील या वर्षीचा पहिला चिपूड पिकल्यानंतर बघा आता मी चिरायला सुरुवात केली. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते, तुमच्याशी पण शेअर करते. जेव्हा आपण हा चिपूड चिरतो ना, आजूबाजूला इतका छान सुगंध पसरतो ना, म्हणजे असं त्या सुगंधानेच असं आपली खाण्याची इच्छा होऊन जाते. तर इथे छोटे छोटे बघा तुकडे करून घेतलेले आहेत मी. आणि त्या बिया निघाल्या ना, त्या सगळ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या. हाताने चांगलं चुरून घेतलं सगळं, कारण त्या बियांमध्ये म्हणजे जो गर असतो ना, त्याच्यामध्ये पण भरपूर असा रस असतो. त्याच्यामध्ये गाळणीमध्ये घालून सगळं असं रस आहे ना तो गाळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यात थोडीशी साखर घातले आणि थोडंसं मी काळं मीठ घातलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि साधारण अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर हे चिपुड्यांना खूप छान लागतं. साखर कशी विरघळते ना, हे कसं पचपचीच असतं, म्हणजे गोड नसतं, पण साखर घातल्यामुळे कसं छान असं चवीला जरा लागतं. आणि मग आपण कसं आनंदाने असं खाऊ शकतो. बाहेर जायचं म्हटलं का पाऊस आला. काय आलं? हो, ते मोठी हलवा बनवायचा आहे दुधीचा. आता भाजी खाऊन झाली ना. हां चला आता जरा बागेत चाललो आम्ही. नाही पडणार. चला बागेत जाऊया. मी काय काम करायला जात नाही, मी फक्त बघायला चालले. आणि हे दोघं जण काय प्लास्टिक वगैरे बघा ते अंतरलेलं आहे ना, ते जरा उचलायचं आहे. तिकडचं रान कसं मेलेलं आहे ना, दुसरीकडे प्लास्टिक टाकायचं. शांत बस शेरू. हे बघा इकडचं बघा सगळं सुकलं आहे ना, प्लास्टिकने खूप आमचं काम आहे ना कमी केलं. हे प्लास्टिक काढायचं आहे. हिला पण फुलं आले वेलीला. ही बघा चिबूडची वेल आपोआप रुजलेली आंब्यामध्ये, तिला फुलं यायला सुरुवात झाली. आतमध्ये धरलं पण असेल, आपल्याला माहीत पण नाही पडणार. गच्चड आहे ते, बघायला पाहिजे काठीने हलवून. चला जरा भेंड्याची रोपं बघूया. सावकाश करा, लक्ष देऊन. डेंजर आहे, डेंजर झोन आहे, डेंजर झोन हा. तर लाकडावरचं प्लास्टिक न उडालंय ना, ते व्यवस्थित करतात. तुम्हाला मी आता भेंड्यांची रोपं दाखवते. ही बघा आपली भेंड्यांची रोपं
त्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. आता बघूया कसे होत आहेत ती. भेंडी आपल्याकडे व्यवस्थित होत नाही हो, त्याच्यामुळे ना जरा आम्हाला थोडंसं चिंता वाटते. पण बघू आता. हे बघा पानं वगैरे ते किडलेत. ते भेंड्याचे पानं किडतातच, तुम्ही काय पण करा त्याला कीड लागतेच. एक 10-12 रोपच लावले होते. बघू आता कसं होईल ते. पावसाला त्याला आकडे भिजतील. चला तिकडे जाऊया. बागेत आल्याशिवाय आम्हाला चैन नाही पडत आहे. पाणी तापले का बघूया. वा 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 मस्त बघा, गरम गरम पाणी तापलेलं आहे आंघोळीसाठी. छान तापलंय. चला चुलानं सकाळी लवकर उठून पेटवली मी आज. आणि आमचे शेड बघा कसे बसले ते बोके. आणि ते पाऊस पडायला पण सुरुवात झाली, त्याच्यामुळे मी घरात आलेली आहे. आणि त्या दोघांचं चाललंय काम. ते तिकडचं प्लास्टिक ते घडी नका करू. इथे टाका ह्या साईडला बघ. राहील नाही. डबल घडी करून हे टाकायचं. पाणी चांगलं आहे कुणाल. आता हे प्लास्टिक उचलतात समोरचं. अहो त्या आंब्याच्या साईडला जाऊ देत ना. ऐकलं काय. तर शेगळाच्या इथे आज कुणालला आहे सुट्टी. आज शनिवार आहे ना, त्याला सुट्टी आहे. त्याच्यामुळे आता थोडंसं काम जास्त नाही करायचं, थोडंसंच करायचं आहे. अजून 1-2 दिवस आराम करून मग बागेतल्या कामाला सुरुवात करायची. फक्त एवढंच की ते प्लास्टिक जरा अंथरून ठेवलं ना की ते गवत कसं मरून जातं ना. आणि तिकडचं सगळं झालेलं आहे ओके. त्याच्यामुळे ते प्लास्टिक आता काढतात दोघंजणं. आणि बघा पाऊस पण छान पडायला सुरुवात झाली आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे. छान वाटतं असं. पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा खूप छान वाटतं. पण एवढंच की काम करायला मिळत नाही हो, भिजायला होतं ना त्याच्यामुळे. चला आता ह्यांचं झालं ना की त्यांना खायला देते, दोघांना नाश्ता करायला देते. आणि मग मी पण नाश्ता करून घेणार आहे. आम्ही संघातच. वाघ्या शेरूचं पण बाकी आहे. शेरूचं आता मेडिसिन दिलं खाऊमध्ये मिक्स करून आणि त्यांनी खाल्लं. आता त्यांना पण नाश्ता येते. आणि मग जरा आवरून घेते. जरा कपडे पडले 2 दिवस धुवायचे, ते आता धुवून काढणार आहे मी. आता हल्ली थोडंसं जरा हळूहळू सगळं काम चाललेलं आहे. तुम्हाला पण बघा मागे मी सांगितलं व्हिडिओमध्ये, जास्त काही कामाचा लोड घेत नाही आहे. हळूहळू सगळं चाललेलं आहे. हां हे बघा आता ही जागा चेंज केली प्लास्टिकची. गवत कसं पाणी पडलं ना म्हणजे खराब जरी झालं असेल, पुसलं असेल तरी पण ते पुन्हा ते उगून येतंच, असं आहे ते. त्याच्यामुळे थोडंसं जरा लक्ष ठेवायचं. असं जरा दिमाग लावून कामं केली ना की मग आपल्याला पण जास्त मग भार होत नाही कामाचा. म्हणजे कटिंग बिटिंग करायला एवढा काही लोड येत नाही. मग असं प्लास्टिक अंथरून काम आपलं होऊन जातं. आता कुणाला गेलं आहे ना आंघोळीला. चला आता आम्ही की नाही नाश्ता करायला घेतला आहे. आजच्या नाश्त्यामध्ये बघा चिबूड आपलं घरचं. आणि असं रस बघा सुटतो ना. साखर घातल्याशिवाय खायला नको ना, त्यामध्ये पचपचीत लागतं ना, मग आवडत नाही खायला. मग छान झालं. चांगलं लागतं ना. जरा फ्रीजमध्ये ठेवलं ना थंडगार, चांगलं लागतं. दही टाकून खातात काय काय जण. आपण ह्याच्यामध्ये साय पण टाकू शकतो. मला वगैरे ठीक आहे. हां पण मलाही नाही. मला मागे मी एकदा ना दही टाकून खाल्लं होतं, पण मला काय ते आवडलं नाही. त्याच्यामुळे मी काय दही बी काय टाकत नाही. मी आपलं असं साधं सिंपलच टाकते असं. चला खाऊया आणि मग बाकीचं घरातलं काम. तर आता दुपारच्या जेवणाची तयारी. ते बघा मी आता कुकर आहे ना तयार करून घेतलेला आहे. एका डब्यामध्ये तांदूळ धुवून ठेवलेत आणि एकामध्ये काळे वाटाणे. आज मस्त अशी झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ खाण्याची इच्छा झाली. छान असा बाहेर बघा पाऊस पण पडत होता, त्याच्यामुळे म्हटलं चला मस्त असं चमचमीत उसळ बनवूया. खायला की नाही सगळ्यांना आवडते पण आमच्याकडे, म्हणजे भाजीपेक्षा अशी उसळ बनवलं की आवडीने खातात. तर कुकर आता इथे लावून घेतला मी आणि साधारण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि एक 15 ते 20 मिनटं म्हणजे कुकर कसं झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ते वाटाणे आहेत ना ते मी बाहेर काढून घेतले. त्यातले अर्धे वाटाणे आता मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेणार. आणि हे वाटाणे उकडताना मी बघा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ घातलं ना की ती आपली उसळांना चवीला इतकी भारी बनते ना. मग ते मीठ कसं त्या वाटाण्यामध्ये शिजताना सगळं मिसळून जातं आणि मग उसळ आपले अजूनच म्हणजे छान लागते चवीला अशी. वाटून घेतले मिक्सरमध्ये ते जाडसर थोडेसे आणि साईडला करून ठेवले. त्याच्यानंतर आता बघा फोडणीची तयारी. कढईमध्ये तेल घातलं, त्यात
कढीपत्ता 2-3 ऑल स्पायसेसची पानं आहेत ना ती घातलेली आहेत मी. कांदा, आलं, लसूण घातलं आहे, जिरं घातलं आहे, चांगलंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर त्यात टोमॅटो घातलं आहे आणि आपला स्पेशल मालवणी मसाला इथे मी घातलेला आहे. साधारण 1 चमचा मी घातलेला आहे मालवणी मसाला. आणि त्याच्यानंतर जरा चांगलंसं परतून घेतलं म्हणजे छान अशी तरी म्हणजे तेल चांगलं सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ना छान अशी परतून घेतली. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ना थोडंसं ते घातलेलं आहे मी. चांगलंसं परतून घेतलं आणि झाकण ठेवून जरा ठेवलं. छान अशी तरी यायला पाहिजे ना काळ्या वाटाण्याच्या उसळीसाठी म्हणून. आता काळे वाटाणे म्हटलं का ते पाणी पण बघा शिजल्यानंतर काळं होतं आणि आपण किती पण काय केलं ना तर रंग असा येत नाही. पण अशा पद्धतीने मी करते छान असं लालसर रंग येण्यासाठी. म्हणजे ते वाटाण्याचं बघा काळं पाणी असतं ना त्याच्यामुळे तो लाल रंग कसा येत नाही असं आहे ते. तर इथे बघा आता फोडणी माझी करून झालेली आहे वाटाण्याची आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे मी त्यात पाणीसुद्धा थोडंसं घातलं. आता हे वाटलेले वाटाणे आहेत ना ते घातलेले आहेत मी. चांगलंसं मिक्स करून घेतलं मी. त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातली. चांगलंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ही जी उसळ आहे ना कड आल्यानंतर स्लो गॅसवरती मी साधारण 5 ते 7 मिनटं की नाही मी शिजत ठेवलेली आहे आणि मस्त अशी चवीला झालेली आहे. चला हे बघा उसळवरचं झाकण मी काढलं आणि इतका छान सुगंध पसरला आहे पुऱ्या घरभर. मस्त बघा छान असे तरी पण आले. काळे वाटाणे असले का कसे तरी येत नाही ना असे तरी असले का जरा आमच्याकडे खायला आवडतं. मग असं लाल लाल पाहिजे मग मजा येते खायला. आता मी इथं गॅस बंद करते. चला झालं आता झाकून ठेवते. थोड्या वेळाने बघा अजून छान तरी येईल. आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे फळ. म्हणजे सकाळी बघा तुम्हाला चिपूड दाखवला आणि जेव्हा दाखवलं त्यावेळेस तो हिरवा होता. मग अशी की नाही रिया आली होती आमच्याकडे आणि तिला मी दाखवलं की रिया बघ म्हटलं हा चिपूड आहे की कोहळा आहे ते म्हणजे शंका दूर करण्यासाठी. आणि तिने सुद्धा मला सांगितलं की नाही वहिनी म्हणजे हा चिपूडच आहे. आणि सकाळी बघा तुम्हाला दाखवला त्यावेळेस तो हिरवा होता. तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ ना थोडासा मागे घ्या आणि बघा सकाळी दाखवलं त्यावेळेस कसा होता आणि आत्ता बघा तो पिवळा होत चाललेला आहे. म्हणजे हा उद्यापर्यंत हा चिबुडकीने पूर्णपणे पिकणार आहे. आणि सुगंध त्याचा सुटला आहे. चिबूड जेव्हा पिकायला येतो ना सुगंध छान असा सुटतो आणि तो असा वेगळाच सुगंध असतो. तर हा बघा हा कोहळा नाही आहे तर चिबूड आहे. त्याचा मी ज्यूस करणार आहे. कुणाला आणि कुणालच्या बाबांना ज्यूस खूप आवडतो चिबूडचा. त्याच्यामुळे ज्यूस मी ह्याचा करणार आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर छान असा पिकू दे पूर्ण पिवळा धम्मक. तुम्हाला मी दाखवीन उद्या पण पूर्ण पिकला ना की पुन्हा एकदा शेअर करीन. आणि आत्ता बघा बघा किती फरक पडला बघा. चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.